हे गोरेगाव संघातून बिलॉंग करतात. त्याचप्रमाणे अखिल आमशेद क्रिकेट संघ हे आंबेत विभागामधून बिलॉंग करतात. गोलंदाजी मार्फत आपण पहिल्या गोलंदाजी ट्रॅकवर आपण पहिल्यांदा पाहतोय विकी यांना. चला सामन्याला सुरुवात. पंचांनी 1 2 3 गो. 4-5 फॉलोसरांना विकी यांचा पहिला चेंडू. यावेळेला फुलटॉस असा स्वरूपाचा चेंडू गेलाय लॉंग ऑफच्या डोक्यावरून एक खणखणीत चौकार. पहिल्या चेंडूवरती घणाघाती प्रहार येईल. पहिला चेंडूचा पहिला चौकार. धन्यवाद डीजे. धन्यवाद डीजे. त्याचप्रमाणे सूरज यांच्या फटक्यामधून पहिल्याच चेंडूवरती पहिलाच खणखणीत असा प्रहार पाहायला मिळाला. पहिल्या चेंडूवरती चौकार मारून यावेळेला मात्र सुरेख अशा रीतीने दुसरा चेंडू गॅपमध्ये जसं की सुईमधून धागा ओवावा तसं दोन क्षेत्ररक्षणांमधून हा चेंडू घुमघुमीत करत सीमारेषा गाठली आणि 4 धावा. दुसऱ्या चेंडूवर सुद्धा एक घणाघाती प्रहार. धन्यवाद सर. 2 चेंडू झाले आहेत आणि दोन्ही चेंडूवरती एक खूप मोठे प्रहार आपल्याला पाहायला मिळाले. पहिल्या चेंडूवरती चौकार, दुसऱ्या चेंडूवरती सुद्धा चौकार. सूरज हे खूपच नावाजलेले आणि मोठे फलंदाज आहेत. लिटल सनी क्रिकेट संघ कुशेडे संघाचे आणि यांची शैली मैदानामध्ये पुरेपूर त्यांनी आपल्या स्वतःच्या नावाचा बोलबाला दाखवलाय. पहिलं षटक म्हणजे पॉवर प्लेचं षटक असेल. 2 खेळाडू फक्त 30 सर्कलच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळतील. यावेळेला तिसरा चेंडू अतिशय सुरेख अशा रीतीने चेंडू टाकला होता परंतु कोणत्याही प्रकारचा फायदा सूरज यांना मिळवता आला नाही आणि एक निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळाली आहे. खूप सुरेख असा चेंडू, खूप सुरेख असा कमबॅक पाहायला मिळाला आहे विकी यांच्या माध्यमातून. एक आमशेद क्रिकेट संघाला एक छोटासा का होईना आपण एक शांती समाधानाचा हा चेंडू आपल्याला आमशेद क्रिकेट संघासाठी विकी यांच्या स्वरूपातून पाहायला मिळाला आणि एक शांत स्वरूपाचा सकाळच्या सत्रामधला हा चाललेला दुसरा सामना. यावेळेला विकी चौथा चेंडू कोट्यातील. यावेळेला फुलटॉस चेंडू उडवून दिलाय सीमारेषेच्या बाहेर. खणखणीत षटकार. पहिलं षटक चालू धावसंख्या झाल्या त्या 14. पहिल्या षटकाअंती 14 धावसंख्या म्हणजे आतापर्यंत मला असं वाटतं 0.3 चेंडूंची खेळी झाली आणि इथपर्यंत 14 धावा जमवण्यामध्ये यश आले. ते लिटल सन्नी क्रिकेट संघ कुशेडे एक सॉरी 4 चेंडू. एक चेंडू निर्धाव अशा स्वरूपाचा टाकला होता विकी यांनी. पुन्हा एकदा विकी तयार. ओहो यावेळेला चेंडू जातोय सीमारेषेच्या लगत मात्र कोणत्याही प्रकारचा परिणाम नाही. चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. चौकार. धन्यवाद. खूपच विस्फोटक स्वरूपाची बल्लेबाजी सूरज यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. 18 धावसंख्या जोडल्या गेल्या. 0.5 चेंडूंवरती विकी यांच्या माध्यमातून पुन्हा एकदा शेवटचा चेंडू. यावेळेला सुद्धा चेंडू असेल गॅपमध्ये, लॉंग ऑन मध्ये. तिथे क्षेत्ररक्षक आहे डीपमध्ये ओमकार. परंतु चेंडूची फेकी होईपर्यंत 2 धावा मात्र सुरक्षित अशा रीतीने पूर्ण केल्यात लिटल सन्नी क्रिकेट संघ कुशेडे यांनी. एक मोठं असं पहिल्या षटकामध्ये आव्हान पाहायला मिळालं. ते 20 धावांचं खूप मोठे आणि खूपच महागडे असे ठरताना विकी एक मोठी अपेक्षा होती आमशेद क्रिकेट संघाने. ज्याप्रमाणे पहिला गोलंदाज म्हणजे एक अपेक्षार्थ गोलंदाज असतो कोणत्याही संघाचा आणि मला असं वाटतं विकी यांना तेवढा परिणामकारक स्वतःला करता आलं नाही. 20 धावांचा एक मोठं असं आव्हान पहिल्या षटकावरती लिटल सन्नी क्रिकेट संघ कुशेडे यांनी आमशेद क्रिकेट संघावर ठेवला आहे आणि येणारे षटक असतील 2-3 षटकांचा हा सामना आहे दोन्ही संघामध्ये. सूरज हे 1 मॅन शो ठरताना आतापर्यंत सूरज यांच्या बॅटमधून धावसंख्या झाल्या त्या 20 धावा वैयक्तिक सूरज यांच्या.
खूपच मोठं असं योगदान आणि का विश्वास त्यांनी त्यांच्यावर दाखवलाय लिटल सनी क्रिकेट संघाच्या कर्णधारांनी, याचं परिपूर्ण उत्तर सूरज यांनी आपल्या बॅटमधून दिलंय. आणि आता त्यांची जागा सांभाळण्यासाठी आलेले आहेत ते ओमकार, एक यंग गोलंदाज आहेत. ओमकार हे खूप मूर्तिलान कीर्ती महान या स्वरूपाचं ओमकार यांचं शरीर यष्टी की आपल्याला पाहायला मिळते. राऊंड द विकेटच्या स्वरूपाने मला असं वाटतं गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला ओमकार पाहायला मिळतील. दुसरं षटक, 20 धावा जोडण्यामध्ये यश आलंय लिटल सन्नी क्रिकेट संघ कुशेडे संघाला. मात्र दुसरं षटक चालू, दुसरं षटक प्रगतीपथावर. ओमकार अराउंड द विकेटच्या माध्यमातून गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळतं. थोडंसं स्पीडअप करावं लागेल मित्रांनो, वेळेचं बंधन आहे. 20 मिनिटांचं कुठेतरी वेळेचं बंधन असेल. यावेळेला चेंडू मात्र जाईल यष्टीरक्षकाच्या मागे, तिथे एक धाव मात्र रोखू शकले नाहीत आमशेद क्रिकेट संघ. लेग बायच्या स्वरूपात पंचांनी इशारा दिलाय. धावसंख्येमध्ये वाढ, धावसंख्या झालेल्या आहेत त्या 21. थोडंसं स्पीडअप करावं लागेल कारण 20 मिनिट आपल्याला इथे वेळेचं बंधन आहे. पुन्हा एकदा दुसरा चेंडू राऊंड विकेटच्या माध्यमातून ओमकार यावेळेला हलकासा असा स्टेअर केलाय ऑफ साईडच्या दिशेला. तिथे स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये ओमकार यांनी अडवून धरलाय. एक धाव मात्र रोखू शकले नाही. एका धावावरती समाधान मानावं लागलंय ते लिटल सनी क्रिकेट संघ कुशेडे यांना. समाधान महत्वाचं आहे आयुष्याच्या प्रत्येक प्रवासामध्ये. समाधान हे खूप महत्वाचं असतं. म्हणजेच पाहायला गेलं तर यशस्वी आयुष्यापेक्षा समाधानी आयुष्य जगणं हे खूप माणसाच्या आयुष्याला महत्वाचं असतं. आणि अशाच धावसंख्येच्या जोरावर धावसंख्या पोचल्या ते 22 धावा. यावेळेला अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न बीड झाले आहेत. एक निर्धाव चेंडूची सांगता गोलंदाजीमध्ये गोलंदाजीची पाहायला गेलं तर एक निर्धाव चेंडू हा धारदार शस्त्र मानला जातो गोलंदाजाचा, आणि ओमकार यांनी हा शस्त्र वापरलाय लिटल सनी क्रिकेट संघ कुशेडे यांच्या बाबत. यावेळेला राऊंड द विकेटच्या माध्यमातून 3-4 पावलं सरनप ओमकार यांचा हाफ ट्रॅकर चेंडू यावेळेला उडालाय. मात्र ही संधी मात्र झाली आणि विकेटचं पतन, पहिल्या विकेटचं पतन गॉन. जोडून मात्र परतावं लागलंय ते तंबूमध्ये. मात्र आता सूरज यांच्यावर मोठी कामगिरी आहे आणि आता त्यांची जागा सांभाळण्यासाठी आले ते प्रशांत. ओमकार यांनी एक सुरेख कमबॅक, सुरेख सावधगिरीची सुरुवात करून दिली त्या आमशेद क्रिकेट संघाला. ज्याप्रमाणे विकी यांनी 20 धावा खर्च करून संघाला थोडंसं कुठेतरी बॅकफुटला नेऊन ठेवलं होतं, परंतु ओमकार यांच्या माध्यमातून एक सुरेख गोलंदाजीचा नजारा आपल्याला पाहायला मिळतो मैदानामध्ये. यावेळेला क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, तिथे डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. चेंडूची फेकी होईल तोपर्यंत एक धाव मात्र पूर्ण केले. एक धाव आणि धावसंख्या उधारलाय. धावसंख्या झाल्या त्या 23. ओके. यानंतर इनिंग ब्रेकमध्ये कालभैरव क्रिकेट संघ खामगाव आणि गावदेवी क्रिकेट संघ कुडगाव दोन्ही संघांनी तयार राहायचं आहे नाणेफेकीसाठी. याच्या पुढचा होणारा सामना आपला असेल कालभैरव क्रिकेट संघ खामगाव आणि गावदेवी क्रिकेट संघ कुडगाव. दुसरा षटक पुन्हा एकदा ओमकार 4-5 पावलाचा रनअप गोलंदाजी मार्फत. यावेळी हाफ ट्रॅकर स्वरूपाचा चेंडू सुरेख अशा रीतीने पंचांनी मात्र वाईट असा घोषित केलाय. ऑफ टर्मच्या थोडासा बाहेर असा चेंडू होता आणि एक अवांतरित धाव देऊन गेलाय ओमकार यांचा चेंडू आणि धावसंख्या वधारल्या. धावसंख्या झाल्या ते 24 धावा. सूरज मात्र आतापर्यंत पाहायला गेलं तर एक सुरेख खेळी सूरज यांची वन मॅन शो खेळी आपल्याला पाहायला मिळते सूरज यांच्या बॅटिंग मधून. आणि प्रशांत आलेत आता विशाल यांची जागा सांभाळण्यासाठी. मात्र पुन्हा एकदा ओमकार तयार राऊंड द विकेटच्या दिशेने. यावेळेला खोलवर टप्प्याचा चेंडू उडवून दिलाय. तिथे लॉंग मध्ये क्षेत्ररक्षक आहे राज स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये आणि चेंडू फेकी होईल तोपर्यंत 2 धावा मात्र पूर्ण करण्यामध्ये यश आलंय लिटल सनी क्रिकेट संघ कुशेडे यांना. या चेंडूवरती कुठेतरी एका धावावरती रोखणं गरजेचं होतं, परंतु क्षेत्ररक्षणाची जी रणनीती आहे, क्षेत्ररक्षणाचा जो भौगोलिक आकार आहे आमशेद क्रिकेट संघाचा, तो एक प्रकारे लॉंगमध्ये बरेचसे क्षेत्ररक्षक लावले गेलेले आहेत. परिणामी ह्या
फटक्यावर दोन धावा मात्र यशस्वीरित्या त्यांना घेण्यामध्ये यशस्वी झालेत. टीम मीटिंग घेऊ नका. अमशेद क्रिकेट संघ लवकरात लवकर आपले या सामन्याला संपवायचं आहे, नाही तर पेनल्टाईज करण्यात येईल. आणि छत्रपती शिवाजी महाराज हाच आमचा बायोडेटा. त्याचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना देणारा हा सुमधुर संगीत आपल्याला पाहायला मिळालंय डीजे मास्टरच्या माध्यमातून. आता त्यांची जागा सांभाळण्यासाठी आलेले ते सोमिल राईट ओव्हर द विकेटच्या दिशेने सोमिल मारा करतील. यावेळेला खोलवर टप्प्याचा चेंडू सूर्य कशा रीतीने चेंडू टाकला होता, मात्र एका धावाने रोखू शकले नाही. एक धाव रोखू शकले नाहीत लिटल सन्नी क्रिकेट संघ कुशेडे. लेग बायचा इशारा पंचांनी दिलाय, मात्र धावसंख्या मात्र वधारल्या आहे. धावसंख्या गेल्या आहे ते 27 या आकड्यावरती. तिसरं षटक चालू आणि 27 धावा. 2.1 चेंडूची खेळी आतापर्यंत मैदानावरती पाहायला मिळाली आहे. एक शांत असं स्वरूपाचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते दोन्ही संघामध्ये. दुसरा चेंडू सोमिल यांचा. हो यावेळेला सुद्धा फटका सजवला होता, परंतु तेवढा मात्र परिणामकारक ठरला नाही तो विशाल यांच्यासाठी. हा चेंडू सुद्धा निर्धाव. तिथे क्षेत्ररक्षण सुरेख अशा रीतीने पाहायला मिळालं आमशेद क्रिकेट संघाकडून. खूपच सुरेख असं याज्ञिक यांचं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं आहे. आमशेद क्रिकेट संघाचे याज्ञिक हे छोटे खटके मात्र नावाने मात्र मोठे असलेले एक मोठी कामगिरी याज्ञिक यांची आहे. याज्ञिक डांगे आमशेद क्रिकेट संघाचे एक छोटे खटके फलंदाज आहेत. यावेळेला फटका उडवलाय, मात्र 38 सर्कलच्या आतमध्ये विकी आहेत स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये. मात्र इथे खूपच मोठा धोका पत्करला लिटल सन्नी क्रिकेट संघ कुशेडे यांनी. गडी झालाय बाद. शॉट ओके शॉट एकही रन नाही. एकही रन नाही. हा धावसंख्या एकही नाही. गुणलेखन 27 धावसंख्येवर स्टॉप करत आहे लिटल सन्नी क्रिकेट संघ कुशेडे यांना. आणि आता त्यांची जागा सांभाळण्यासाठी आलेले ते राज. तिसरं षटक प्रगतीपथावर. धावसंख्या झालेल्या त्या 27. सोमिल यांनी एक सुरेख सुरुवात करून दिली आमशेद क्रिकेट संघाला. ज्याप्रमाणे तिसरं हे हाणामारीचं षटक असतं आणि सुरक्षित अशा रीतीने सोमिल यांची ही जी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते मैदानामध्ये. पुन्हा एकदा सोमिल तयार. राईट ओव्हर द विकेटच्या दिशेने. यावेळेला सुद्धा चेंडू फटकावून दिलाय. हा चेंडू जाईल फाईन लेग मध्ये, सीमारेषेच्या बाहेर. एक खणखणीत षटकार. रायगड किल्ला महाराष्ट्र. सोमिल हे थोडंसं असं मागणं ठरताना 33 धावांचं एक मोठं लक्ष आतापर्यंत झालं. हे तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. लिटल सन्नी क्रिकेट संघ कुशेडे एक मजबूत स्थितीमध्ये आणून ठेवलंय की लिटल सन्नी स्वतःला. आणि 33 धावांचं ज्याप्रमाणे आव्हान ठेवलं ते आमशेद क्रिकेट संघासमोर. हे तिसरं षटक अजूनही प्रगतीपथावर आहे. इथून पुढे येणारे चेंडू असतील 4. आणि तिसरा चेंडू. यावेळेला खोलवर टप्प्याचा चेंडू होता. मोठा फटका करण्याचा प्रयत्न होता, परंतु लेग साईडच्या दिशेला तिथे मात्र क्षेत्ररक्षक आहे. काय करताय. पुन्हा एकदा गडी बाद. शिवाजी महाराज की.
धन्यवाद डीजे. 34 धावा झाल्या आहेत आतापर्यंत. 34 धावा स्कोरबोर्डवर लगावल्या गेल्यात लिटल सनी क्रिकेट संघ कुशेडे यांच्या मार्फत. आणि आता हे तिसरं षटक आणि शेवटचं षटक प्रगतीपथावर आहे. सोमिल आहेत. आतापर्यंत सुरेख कामगिरी पाहायला मिळाली होती, परंतु एक षटकार मात्र स्वतःच्या गोलंदाजीवर देऊन एक 6 धावांनी आपल्या आमशेद क्रिकेट संघाला कुठेतरी एक छोटं मोठं योगदान देऊन गेलंय. सोमिल पुन्हा एकदा, यावेळेला चेंडू स्लॉटमध्ये, त्याला चेंडू दिलाय. ओ हो, खूपच सुरेख क्षेत्ररक्षण, सुरेख क्षेत्ररक्षण. आपल्या संघासाठी खूपच मोठं सुरेख क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं आमशेद क्रिकेट संघाचे गोलंदाजी मार्फत. एक सोमिल यांची एक पुन्हा एकदा खूप मोठी कमबॅक आपल्याला पाहायला मिळाली त्या आमशेद क्रिकेट संघाचं. तिथे डीपमध्ये क्षेत्ररक्षक होता विनेश, एक उत्कृष्ट दर्जाचा झेल आपल्याला पाहायला मिळाला. आणि श्री जाहीर झालंय. धावसंख्या मात्र 34 कोकरे गावामार्फत विनेश यांना 101 रुपयांचं पारितोषिक जाहीर केलं गेलंय. आणि मात्र 3 षटकांती धावसंख्या झाल्या त्या 34. 34 धावांचा 34 धावा करून 34 धावा करून 35 धावांचं आव्हान असेल श्री रायगड रॉक्स परिवार आयोजित रायगड रॉक चषक आज दिनांक 23 मार्च 2025 पर्व 5वे रायगड रॉक्स मानाचा चषक 2025. प्रथम क्रमांक रोख रक्कम 25,000 रायगड रॉक्स यांच्याकडून आणि आकर्षक चषक कुमार सुजय आणि कुमारी अन्वी सत्यवान खडस यांच्याकडून. द्वितीय क्रमांक रोख रक्कम 15,000 रुपये रायगड रॉक्स यांच्याकडून आणि आकर्षक चषक कुमार ऋषभ नितेश पिंपळे यांच्याकडून. तृतीय क्रमांक पारितोषिक रोख रक्कम 5,500 रायगड रॉक्स परिवार यांच्याकडून आणि आकर्षक चषक पर्क आर्ट ज्वेल्स मुंबई यांच्याकडून. त्याचप्रमाणे चतुर्थ क्रमांक रोख रक्कम 5,500 रायगड रॉक्स यांच्याकडून आणि आकर्षक चषक कुमारी तनिष्का जितेंद्र जाधव यांच्याकडून. त्याचप्रमाणे उत्कृष्ट फलंदाज आकर्षक चषक काही तारामती हर्षद कालप यांच्या स्मरणार्थ श्री मंगेश कालप मडेगाव कोंड यांच्याकडून. त्याचप्रमाणे उत्कृष्ट गोलंदाज आकर्षक चषक कुमार आर्यन आणि कुमारी काव्या मंगेश कालप मडेगाव कोंड यांच्याकडून. मालिकावीर आकर्षक चषक लवेश बाईक पॉइंट लेप गौलवाडी यांच्याकडून. मालिकावर शूज SK स्पोर्ट्स शैलेश पातेरे आणि अभि पातेरे कणगर यांच्याकडून. सामनावीर फायनलसाठी आकर्षक चषक कुमार हित दीपेंद्र पाष्टे टोल बुद्रुक यांच्याकडून. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आकर्षक चषक श्री रवी कुळे इळने दापोळी यांच्याकडून. विजेता संघ मिडल दुर्वा नरेश गोरिवले दापोळ यांच्याकडून. हॅलो रोशन पेंढारीसन थोडा वेळ थांबवतोय. आपण टॉस घेतोय. कुडगाव संघ आहे आणि त्यांच्या बरोबरीने खामगाव संघ आहे. चला दोन्ही संघाचे कॅप्टन आपल्या दरम्यान उपस्थित आहेत. आपण टॉस करूयात. पुढचे मॅच हेड इज अ कॉल आणि इथे मात्र टेल आलाय, म्हणजे खामगाव संघाने टॉस जिंकलाय. आपण अभिनंदन देऊयात. आणि टॉस जिंकलाय काय निर्णय असणार आहे? फिल्डिंग. चला फिल्डिंग करण्याचा निर्णय निवडलाय. फिल्डिंग करणारा जास्त आपण चर्चा नाही करणार. संपूर्ण स्पर्धेबद्दल काय म्हणशील? रायगड रॉक्स हे आयोजन आहे, आयोजनाबद्दल काय म्हणशील? चांगलं केलंय खूप आणि असंच करत राहा. चला हरकत नाहीये. खूप शुभेच्छा देऊयात. कुडगाव संघ टॉस जिंकला असता तर काय निर्णय असता? अर्थातच टॉस जिंकून सुद्धा आमचा बॅटिंगचाच निर्णय असता. म्हणजे मनासारखा निर्णय तुमच्या बाजूने लागलाय आणि गेल्या वर्षीचे रनर अप आहात तुम्ही, त्यामुळे यावर्षी काय असणार आहे? यावर्षी रणनीती काय असेल? गेल्या वर्षी निश्चितपणे फायनल मध्ये पराभव झाला होता, यावेळी काय स्ट्रॅटेजी घेऊन तुमचा संघ खेळताना पाहायला मिळेल? पराभव झाला, यातून काहीतरी नवीन शिकायला मिळेल, हे खूप महत्त्वाचं आहे आमच्यासाठी. पराभव पण अंतिम वेळेस जरी विजय मिळाला तरी तो विजय खूप महत्त्वाचा असतो. त्याच्यामुळे सोनेरी क्षण जे हे असतात, इतिहासामध्ये जे सोनेरी क्षण लिहिलेले असतात ते खूप अशा पराभवातून गेलेले असतात. त्याच्यामुळे मला आजही आनंद वाटेल आणि त्यावेळी सुद्धा आनंद झाला होता की आमचा जरी आम्ही पराभव झालो होतो पण आज आम्ही नक्कीच विजयासाठी प्रयत्न करू. शुभेच्छा देऊयात दोन्ही संघांना. इथे टॉस जिंकलाय खामगाव संघाने. ते इलेक्टेड टू फील्ड फर्स्ट. ओ टू कॉम बॉक्स. आणि सामन्याला सुरुवात दुसऱ्या इनिंगमध्ये 34 धावांचं आव्हान, एक मोठं लक्ष म्हणावं लागेल. पंचांनी सामन्याला सुरुवात दिलाय. यस
गोलंदाजी मार्फत पहिल्या गोलंदाजीवर पाहायला मिळतंय राज. 34 धावांचा पाठलाग करताना आमशेत क्रिकेट संघ पाहायला मिळेल. एक मानाची स्पर्धा आणि एक महत्त्वाचा आणि एक आकर्षक असा सामना आपल्याला पाहायला मिळतोय प्रेक्षकांच्या भेटीला. आमशेत क्रिकेट संघ आणि लिटिल सन क्रिकेट संघ कुशेडे. राज गोलंदाजी मार्फत यावेळेला हो पहिला चेंडू लेग साईडच्या दिशेला, गॅप मध्ये चेंडू आहे, तिथे डीप मध्ये क्षेत्ररक्षक नाही, चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर, चौकार. आणि ऋषिकेश यांच्यासाठी एक शेरोशायरी बोलण्यासाठी मी प्रयत्न करेन. ना दिखावा करतो ना दुनियादारी करतो, भाऊ ज्यावेळी मैदानामध्ये उतरतो त्यावेळी फक्त आणि फक्त दुर्लाच करतो. आमशेत क्रिकेट संघ पहिल्या चेंडूवरती एक खणखणीत प्रहार, दुसरा चेंडू यावेळेला सीमारेषेच्या बाहेर, एक खणखणीत षटकार. डीजे फुलटॉस दर्जाचा चेंडू होता, मात्र घरपोच समाचार. ऋषिकेश यांनी स्वतःच्या बल्लेमधून दुसऱ्या चेंडूवरती खूपच मोठा आणि विध्वंसक असा प्रहार करून 6 धावांची रोखी केली आहे आमशेत क्रिकेट संघासाठी. यावेळेला खोलवर टप्प्याचा चेंडू, सुरेख अशा रीतीने कमबॅक पाहायला मिळतंय. ते लिटल सनी क्रिकेट संघ कुशेडे यांचा एक यंग आणि उभरता असा नेतृत्व. राज एक सुरेख असा चेंडू, एक निर्धाव स्वरूपाचा चेंडू पाहायला मिळाला तो राज यांच्या गोलंदाजी मार्फत. हा चौथा चेंडू स्वतःच्या पहिल्या गोलंदाजी मार्फत यावेळेला अलाउन द कार्पेट खेळून काढलं. तिथे क्षेत्ररक्षक सुरेख अशा रीतीने पाहायला मिळतंय, खूपच सुरेख क्षेत्ररक्षण. आपल्या संघासाठी जवळजवळ 2 धावा आपल्याला सावधगिरीने मात्र एक मोठं योगदान आपल्याला. 10 4 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या आल्यात त्या 10. इथून पुढे सावधगिरीने फटकेबाजी करावी लागेल ऋषिकेश यांना. आता मात्र आपला संघ एका मजबूत स्थितीमध्ये येऊन पोचला. येणारे संघ असतील 2. या वेळेला त्रिपलाचीत बाद केलाय. काय घडतंय मैदानामध्ये? अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र चेंडू गेलाय. सरळ चेंडूनी वेध घेतलाय यष्टीचा आणि त्रिपलाचीत बाद होऊन तंबूत परतलेत ऋषिकेश. बाळगणं गरजेचं होतं, कारण 12 धावा आतापर्यंत आल्या होत्या, आतापर्यंत स्कोअरबोर्डवर लगावल्या गेल्या होत्या. पहिलं षटक चालू होतं, इथून पुढे तुम्हाला सावधगिरीने खेळायची होती, परंतु त्रिपलाचीत बाद होऊन तंबूत परत नाही अपेक्षित नव्हतं. मात्र त्यांची जागा सांभाळण्यासाठी आलेल्या आहेत त्या आता स्वतः मंगेश. हा मात्र चेंडू ऑफसाईडच्या खूपच बाहेर चेंडू पंचांनी मात्र अवांतरित घोषित करून दिला आणि एक अवांतरित धाव आणि स्कोरबोर्ड वधारताना धावसंख्या झाल्यात त्या 13. पहिलं षटक प्रगतीपथावर 13 धावा राईट ओव्हर द विकेटच्या दिशेने. यावेळेला काय होत आहे? चेंडू मात्र जाऊन धडकलाय स्टंपवर आणि हा सुद्धा बल्लेबाज तंबूमध्ये परतलाय. विकेट. धन्यवाद डीजे. थोडंसं स्पीडअप करा. आमशेत क्रिकेट संघ मंगेश यांना खूप मोठी कामगिरी करायला मात्र जमलं नाही आणि आता पहिल्या षटकानंतर दुसरा गोलंदाज आले ते सूरज. लिटल सनी क्रिकेट संघ कुशेडेकडून सूरज आणि आता मंगेश यांची जागा सांभाळण्यासाठी आलेले ते कुणाल यांना इथून पुढे खूप मोठी कामगिरी करावी लागेल, कारण मोठी जबाबदारी त्यांच्या खांद्यावर आहे कुणाल यांच्या. कारण संघ कुठेतरी एका
अडखळलेल्या परिस्थितीमध्ये दिसतंय आमशेत क्रिकेट संघ, कारण 34 धावांचा पाठलाग करताना अशा प्रकारे विकेट जाणं हे मात्र अपेक्षित नव्हतं. ऋषिकेश यांनी एक उत्कृष्ट दर्जाची आणि सुरेख अशा रीतीने सुरुवात करून दिली होती आमशेत क्रिकेट संघाला. एक त्यांच्या बॅटमधून एक चौकार आला होता, षटकार आला होता, मात्र अशा प्रकारे विकेट जाणं हे कुठेतरी अपेक्षित नव्हतं. आणि आता मात्र आपल्याला पाहायला मिळतंय फलंदाजीसाठी एक मोठं आणि छोटं असं नाव याज्ञिक डांगे. ओहो, या वेळेला चेंडू पटकावून दिलाय डीप मध्ये, तिथे क्षेत्ररक्षक आहे. हाफ ट्रॅकर स्वरूपाचा चेंडू होता, स्ट्रेप अप करून चेंडू खूप फटका सजवला होता, मात्र एका धावावरती समाधान मानावं लागेल आमशेत क्रिकेट संघाला. एक शांत आणि संयमी स्वरूपाचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते. यावेळेला चेंडू मात्र राऊंड विकेटच्या स्वरूपाने हा चेंडू जाईल सीमा रेषेच्या बाहेर, षटकार. जबाबदारीची मजाल आहे भावा कुणाल. या वेळेला डीप मध्ये तिथे क्षेत्ररक्षक आहे, मात्र काय घडतंय, ही सुद्धा विकेट जाणं अपेक्षित नव्हतं. कुणाल माझ्या भावा, आमशेत क्रिकेट संघाला हा लागणारा मोठा झटका. शंभू शंकराच नव महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना देणारा हा सुमधुर संगीत आपल्याला पाहायला मिळाला. आता इथून पुढे मात्र धावसंख्या झाल्या त्या 20 आणि आवश्यकता आहे धावसंख्या ती म्हणजे 15. 9 चेंडू आणि 15 धावांचं आव्हान आहे. यावेळेला चेंडू स्लॉट मध्ये, परंतु डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आणि ही सुद्धा विकेट. सोमिल यांच्या माध्यमातून आमशेत क्रिकेट संघाला लागणारा हा चौथा झटका. धन्यवाद डीजे. 8 चेंडू आणि 15 धावांचं समीकरण कुठेतरी मैदानामध्ये पाहायला मिळतं. अशा प्रकारे विकेट जाणं मात्र आमशेत क्रिकेट संघाकडून अपेक्षित नव्हते. इथून पुढे सिंगल डबल जरी तुम्ही खेळला असतात तरी सुद्धा तुम्हाला एक परिणामकारकरित्या सामन्याला संपवता आला असतं, परंतु ज्याप्रमाणे सोमिल यांचा फटका होता, अतिशय स्वीप पद्धतीचा फटका, मात्र चेंडू जाऊन विसावलाय सरळ सीमा क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये आणि तंबूमध्ये परतावं लागलंय सोमिल यांना. आता त्यांची जागा सांभाळण्यासाठी आलेले ते ओमकार, हे सुद्धा आमशेत गावचे वंडर बॉय आहे. एक मोठा विश्वास ठेवू शकतो ओमकार यांच्या. मात्र ह्या वेळेला चेंडू उजव्या स्टिकीच्या थोडासा बाहेर आणि पंचांचे मात्र हात समांतर रेषेमध्ये. एक अवांतरित धावा असं पंचांनी सांगितलंय आणि या अवांतरित धावेने धावसंख्या वधारल्या, धावसंख्या झाल्या त्या 21. आता मात्र समीकरण असेल 8 चेंडू आणि 14 धावा. राऊंड विकेटच्या माध्यमातून गोलंदाजी. हो, यावेळेला सुरेख असं फटका, गॅप मध्ये फटका असेल. 1 धाव पूर्ण केलंय, चेंडूची फेकी होईपर्यंत 2 धाव पूर्ण केलंय. 3ऱ्या धावेचा प्रयत्न मात्र इथे थांबवलंय आणि ती 2 धावावरती समाधान मानावं लागेल. मी अगोदरच म्हटलं होतं समाधान महत्वाचं आहे. इथून पुढे एक सिंगल डबल आणि सिंगलच्या स्वरूपात आणि डबलच्या स्वरूपात जरी धावा आल्या तरी तुम्हाला परिणामकारक अशा रीतीने हा सामना एक विजयाच्या दिशेने तुम्हाला वाटचाल करता येईल असं म्हणायला हरकत नाही. परंतु विकेट जाणं हे कुठेतरी अपेक्षित नाही आमशेत क्रिकेट संघाकडून. इथून पुढे सावधगिरीने खेळी खेळावे लागेल. दोन्हीही खेळाडू हे यंग स्वरूपाचे आहेत. स्ट्रायकिंग एंडला पाहतोय ओमकार, राऊंड विकेटच्या स्वरूपाने या वेळेला फटका सजवलाय, गॅप मध्ये फटका आहे, मात्र तिथे डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात. 1 धाव पूर्ण करून दुसरा धाव सुद्धा सुरक्षित अशा रीतीने पूर्ण केलाय. चेंडूची फेकी होईपर्यंत 2 धावा मात्र यशस्वीरित्या पूर्ण केल्या. अशा पद्धतीने धावसंख्या येणं गरजेचं आहे कुठेतरी आमशेत क्रिकेट संघाला, कारण 8 चेंडूमध्ये 14 धावांचं आवश्यक आव्हान होतं. आता इथून पुढे मात्र आव्हान असेल 6 चेंडू आणि 10 धावा. 6 चेंडू आणि 10 धावा. 6 चेंडू आणि 10 धावा. खूप
सुरेख अशा रीतीने हा चालणारा सामना संत गतीने चालणारा सामना, परंतु एक रोमांचक स्वरूप धारण केले ते नारंगीच्या या मैदानामध्ये आमशेत क्रिकेट संघ आणि लिटल सन्नी क्रिकेट संघ कुशेडे. 6 चेंडू आणि 10 धावा मित्रांनो. हा पहिल्या फेरीतील हा दुसरा सामना आहे. अतिशय रोमांचक सामना पाहायला मिळतोय. प्रेक्षकांच्या भेटीला फुल पैसा वसूल सामना. रविवारचा हा दिवस आहे मित्रांनो. यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून बरेचसे असे जे मैदानापर्यंत पोहोचत नाहीत ते क्रिकेट प्रेमी मात्र यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून आपल्याला प्रेक्षेपण करत असतात. आणि खरोखरच सकाळी रविवार म्हटल्यानंतर खूप आरामात उठतात. 10 वाजता सकाळ होते, कोणाची 2 वाजता सकाळ होते. मात्र अशा प्रकारे ज्यावेळेला आपल्या गावचा सामना असेल त्यावेळेला मात्र सकाळ 6 वाजताच होते. और यावेळेला सुद्धा चेंडू खोलवर टप्प्याचा होता आणि चेंडूची फेकी चुकीच्या पद्धतीने मात्र एक सिंगल धावेला डबल मध्ये कन्वर्ट करायला यश मिळालं आमशेत क्रिकेट संघाला. कुठेतरी होती चूक कुशेडे क्रिकेट संघाकडून. आणि आता आपल्या युट्यूबर बाजूला बसलेत ते सांगतायत की यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून 1000 प्रेक्षक जोडले गेलेत. 1000 प्रेक्षक यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून तुम्हाला पाहत आहेत, ह्या सामन्याला पाहता आहेत. ओमकार आणि याज्ञिक यांना पाहता आहेत. आता मात्र धावसंख्येची गरज आहे. 5 चेंडूने 8 धावा राईट मोर द विकेटच्या दिशेने. यावेळेला चेंडू अतिशय स्लॉट मध्ये, तिथे डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, 2 धावा सुद्धा यशस्वीरित्या पूर्ण. पंचांकडे अपील, मात्र पंचांनी कोणताही परिणाम दर्शवला नाही आणि 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण करण्यामध्ये यश आलंय आमशेत क्रिकेट संघाला. सिंगल डबलनी इथे कुठेतरी सामना तुमच्या खिशामध्ये जाईल असं कुठेतरी कानमंत्र दिलंय आमशेत क्रिकेट संघाच्या या दोन्ही यंगस्टार क्रिकेट खेळाडूंना. अनुभव फारसा नाही आहे ओमकार यांच्या पक्षामध्ये, याज्ञिक यांच्या पक्षामध्ये. मात्र खेळीचा जो स्टायलिश आहे, जो टॅलेंट आहे तो पुरेपूर भरलेला आहे दोन्ही खेळाडूंमध्ये. आणि मला सांगताना अभिमान होतोय, मी सुद्धा अखिल आमशेत क्रिकेट संघाचाच एक खेळाडू आहे. म्हणून मला ही गोष्ट सांगताना खूप अभिमान वाटते की हा याज्ञिक हा जो खेळाडू आहे तो टेनिस क्रिकेटमध्ये सीझनच्या खेळावर सीझनची सुद्धा खेळी करणारा हा खेळाडू आहे. यावेळेला थर्डमॅनच्या दिशेला एक तटवून काढलाय, एक सिंगल धाव. आणि धावसंख्येमध्ये बदल धावसंख्या झाल्या त्या 30 धावा. आणि आता समीकरण असेल मैदानामध्ये 3 चेंडू आणि 5 धावा. 3 चेंडू आणि 5 धावा. मित्रांनो, काय सामना रंगलाय कुशेडे आणि आमशेत क्रिकेट संघामध्ये. यावेळेला ओमकार पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंडला. खोलवर टप्प्याचा चेंडू, स्वीप करण्याचा प्रयत्न होता, अपील पंचांनी मात्र नाकारले. निर्धाव चेंडू. मात्र आमशेतकरांचा हा काळजाचा ठोका चुकवणारा चेंडू होता. 3 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता होती, मात्र हा चेंडू निर्धाव आलाय. आता मात्र समीकरण बनलंय 2 चेंडू आणि 5 धावा. मित्रांनो, 2 चेंडू आणि 5 धावा हे समीकरण बनलंय. मैदानामध्ये कुठेतरी ओमकार यांच्या खांद्यावर खूप मोठी जबाबदारी असेल. पुन्हा एकदा गोलंदाज तयार, साहिल. ओ, यावेळेला चेंडू काय घडतंय, थर्ड लेग साईडच्या फाईन लेगच्या दिशेला तटवून काढलाय. तिथे मात्र डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. 1 धाव पूर्ण करून 2 धाव सुरक्षित अशा रीतीने पूर्ण. आणि तिसरा धावेचा प्रयत्न होता, परंतु कुठेतरी ओमकार यांनी थांबवलंय. आता मात्र समीकरण बदललंय. धाव संख्येची आवश्यकता आहे ते 3 आणि चेंडू शिल्लक आहे 1. काय घडतंय मित्रांनो, मैदानामध्ये या चेंडूवर एक मोठा फटका येणं अपेक्षित होतं. कुठेतरी अक्रॉस द लाईन खेळून फाईन लेगच्या दिशेला चेंडू तटकावून काढला होता आणि या चेंडूवरती 2 धावा मात्र मिळवण्यामध्ये यश आलंय. आणि आता मात्र समीकरण बनलंय 1 चेंडू आणि 3 धावा. 1 चेंडू आणि 3 धावा. हृदयाचा ठोका चुकणारा हा सामना. आणि हा चेंडू शेवटचा राईट मोर द विकेटच्या दिशेने चेंडू पटकावलाय ओमकार यांनी. मात्र तिथे डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव पूर्ण, 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण करण्यामध्ये. परंतु पंचांनी मात्र बोट आकाशाकडे दाखवलंय आणि हा सामना जातोय लिटल सन्नी क्रिकेट संघ कुशेडे यांच्या खात्यामध्ये. हार्ड लक आमशेत आणि विजयी लिटल सन्नी क्रिकेट संघ कुशेडे या विजयी संघांचं हार्दिक स्वागत. धन्यवाद.